राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोरदार कमबॅक केला आहे। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली असून भारतीय हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। यासोबतच देशातील तब्बल 18 राज्यांमध्ये पुढील काही तासात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, घाटमाता, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे, तर कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाबळेश्वरमध्ये 18.5 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। दरम्यान मुंबई आणि उपनगरामध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र दिसत असून वाहतूकही काही प्रमाणात संथ झाली आहे। हवामान विभागानं नागरिकांना अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे। हवामान तज्ञांच्या माहितीनुसार आरोई, सिधी आणि रांची परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मान्सून अधिक सक्रिय झाला आहे। याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रासह उत्तर भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 12 तासात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 80 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे नदी, नाले दुथडी भरून वाहण्याची आणि सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाला आहे। त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, नदी, नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।